पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। मावळा प्रतिष्ठानच्या वतीने गजर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित। पेन तालुक्यातील वाकुरुळ या ठिकाणी मावळा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मंगेश दळवी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला गजर कीर्तनाचा सोहळा आनंदात संपन्न झाला। धार्मिक व आध्यात्मिक कीर्तनकार हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे भव्य जाहीर कीर्तन पेन पूर्व विभागातील वापरून येथे वाकेश्वर मंदिर परिसरातील विस्तारणा मैदानावर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले। मावळा प्रतिष्ठान व मंगेशभाई दळवी यांच्या सहाय्याने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। या कार्यक्रमाला रायगड जिल्ह्यासह परिसरातील विविध भागातून हजारो भाविकांची गर्दी पाहायला मिळाली। हरिनामाच्या गजराने आणि भक्तिमय वातावरणाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। कीर्तनादरम्यान उपस्थित भाविक नामस्मरणात सहभागी झाले होते, आध्यात्मिक आनंदाची अनुभूती घेतली। अनेक भजनी मंडळी, अनेक कीर्तनकार या ठिकाणी उपस्थिती लावली। संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते। या ठिकाणी झालंय समाज प्रबोधन आणि खऱ्या अर्थानं मेंदू मस्तक घडवण्याचं काम आजच्या कीर्तनातून झाल्याचं दिसतंय। काय सांगाल? आपण स्वतः संपूर्ण सुस्तावे कीर्तन ऐकले मावळा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आणि आमच्या परमपूज्य लांबे महाराजांच्या नेतृत्वाखाली आणि मंगेशभाई आणि त्यांचे सर्व सहकारी म्हणजे आम्ही सर्व मंडळी यांच्या सहकार्यानं या ठिकाणी अत्यंत सुंदर कार्यक्रम हा या ठिकाणी आयोजित केला होता। मान्य इंदुरीकर महाराजांसारखा एक तर्कानं विचार मांडणारा आणि वास्तव आपल्या वाणीतून स्वच्छपणाने सांगणारा असा एक वक्ता या कीर्तनाकरता या ठिकाणी मिळाला होता। मी निश्चितपणानं सांगेन की समाजाला हा महाराष्ट्र पुढे पुरोगामी आहे, प्रगतिशील आहे, सुंदर आहे। हे काय तर याला एक कारण, अनेक कारण आहेत। त्यापैकी एक कारण असं आहे की कीर्तनाची परंपरा या महाराष्ट्रामध्ये अखंड गेले कित्येक वर्ष चालू राहिली आणि महाराष्ट्राचं प्रबोधन करण्याचं काम या कीर्तनाच्या सेवेतून या ठिकाणी करण्यात आलं। या सेवेच्या मधला एक हे पुष्प म्हणून या कार्यक्रमाचा या ठिकाणी उल्लेख करावा लागेल। आज इंदुरीकर महाराजांनी अत्यंत स्वच्छपणाने, सुंदरपणाने आणि निर्भीडपणानं सत्याची बाजू या ठिकाणी धरत धर्म, सत्य
कीर्तन, प्रबोधन ह्या सगळ्यांचा अत्यंत सुंदरपणानं मेळ घालत या ठिकाणी आमचं उद्बोधन या ठिकाणी सुंदर पद्धतीने या ठिकाणी केलं. समाजाच्या असणाऱ्या समस्या, समाजाला भेडसावणाऱ्या समस्या ह्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून आणि या ठिकाणी धर्माच्या माध्यमातून आणि प्रबोधनाच्या माध्यमातून, धर्म म्हणजे केवळ जात आणि धर्म नव्हे, तर धर्म म्हणजे तुम्हा आम्हा सर्व मंडळींची जगण्याची एक रीत. या रीतीच्या माध्यमातून अशा अर्थाने हा धर्म या माध्यमातून अत्यंत सुंदर प्रबोधन या ठिकाणी केलं. हे प्रबोधन ज्यांच्या कष्टातून साकारलं ते मावळा प्रतिष्ठानच्या सर्व मंडळींना आणि हरिभक्तपरायण आमचे लांबे महाराज या सर्व मंडळींचे आणि विशेषतः हे सर्व हा संकुल आम्हाला ज्यांनी उपलब्ध करून दिला त्या वाकळूकरांचं आणि पूर्व भागातल्या सर्व मंडळींचं या ठिकाणी मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. कारण चांगले विचार ऐकायला मिळणं हे आता फार दुर्लभ झालंय आणि जे दुर्लभ झालंय तेच नेमकं तुम्ही या ठिकाणी दिलं, त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे या ठिकाणी आभार. आता समाज मर्यादित न राहता संपूर्ण रायगड आणि महाराष्ट्राला एक प्रेरणादायी ठरतंय. दिवसेंदिवस भरभराट आहे या प्रतिष्ठानच्या कार्याची. कौतुक देखील सर्वत्र होतं. इंदुरीकर महाराजांनी स्वतः आपल्या कीर्तनामध्ये कौतुक केलंय. कसा प्रवास आहे हा एकूणच? खरं म्हणजे ही एक सगळ्या तरुणांनी मिळून काढलेलं हे प्रतिष्ठान. खरं म्हणजे हे मंगेश दळवी या नावाने प्रतिष्ठान काढलं होतं, पण मी त्या नावाला विरोध केला. मी त्यांना सांगितलं की आपण सगळे ज्या भूमिकेने पक्के आहोत ती भूमिका आपली आहे मावळ्याची. आपण राजासाठी लढायचं असतं आणि भूमिका कधी बदलायची नसते. त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी मिळून जे एक रूपाने काम करू ते म्हणजे मावळा आणि त्यातून जन्माला आलेले मावळा प्रतिष्ठान. आणि मावळा प्रतिष्ठान मी जी काही मुलं आता काम करत आहेत त्याच्यामध्ये मी खरं अभिमानाने सांगतो सगळी शिक्षित, व्यावसायिक, इंजिनियर, वकील, शिक्षक आणि बरीचशी उद्योजक मुलं आहेत. अशी मुलं काम करतात ज्यांचा विचार पक्का आहे आणि मग आपण काहीतरी देणं आहोत, समाजाला काहीतरी दिलं पाहिजे ह्या हेतूने ही सेवा चालू झाली. ती चालू होताना आरोग्य सेवेपासून झाली. आज आपण मोफत ॲम्ब्युलन्स सेवा देतोय जी की 24 तास उपलब्ध आहे आणि ह्या सेवेतून हळूहळू लोकांचा विश्वास वाढत गेला. आज 2.5 वर्ष झाली प्रतिष्ठानला. लोक मनसोक्त या प्रतिष्ठानला 500, 1000 सर्वसामान्य माणूस मदत करतो रोज. आज एखादी गोष्ट 6 महिन्यासाठी, 8 महिन्यासाठी होते, पण 2.5 वर्ष सातत्यानं लोक मदत करतात. कारण केलेल्या कामावरती विश्वास आहे आणि ज्या गोष्टी आपल्याला कळतात, खटकतात की इथं झालं पाहिजे आणि ते कधी होईल याची वाट न बघता जे जमेल ते करायचं आहे. आणि या सगळ्याला आमच्यासोबत एवढी मोठी व्यक्ती असते त्याच्यामुळं कुठलीही गोष्ट करायची डेअरिंग आमच्यामध्ये येते आणि ती डेअरिंग करायची, चांगल्या गोष्टीसाठी डेअरिंग करायची. सगळ्याच गोष्टीत नाव कमवलं पाहिजे ही गोष्ट नाही आहे. मनाला जी गोष्ट आनंद देईल ती गोष्ट पण करायची असेल त्या गोष्टीला ही सगळी पोरं एवढी मेहनत करतात. माझं एकट्याचं नाव होतं, तुम्ही नाव घेताना मंगेशभाई दळवी घेता, पण मी खरं सांगतो एवढी पोरं त्याच्यामागं 15-15, 20-20 दिवस मी आनंदाने सांगितलं होतं की वकील असलेली पोरं, व्यावसायिक असलेली पोरं, रोजचा मोठा धंदा असलेली पोरं 10 दिवस पत्रिका वाटत होती. तर ह्याच्यातून तुम्हाला लक्षात येईल की ती शक्ती त्यांच्यामध्ये अजूनही काम करण्याची आणि त्याच्यावरती हे सगळं चाललं. दादा, मावळा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड.